नमस्कार. कथा कथन 67. कथेचं नाव आहे जिजाऊंचे संस्कार. जिजाऊंचे संस्कार. शोभा रात्री झोपण्यापूर्वी जिजाऊ त्यांना गोष्टी सांगत असत. रामायण महाभारताच्या गोष्टी सांगत असत. तसेच वाडवडिलांनी गाजवलेल्या पराक्रमाच्या गोष्टी सांगत असत. शोभाना रामायण महाभारतातल्या गोष्टी आवडायच्या, परंतु त्यातील पराक्रमाचे प्रसंगच जास्त आवडायचे. खेळत असताना शोभा कधी श्रीकृष्ण होणार, कधी श्रीराम होणार, कधी हनुमान होणार, कधी भीम होणार आणि खेळातील शत्रूंवर विजय मिळवणार. पण खेळत असताना त्यांच्या मनाविरुद्ध काही घडलं तर शोभा मोठमोठ्याने रडायची. जिजाऊ शोभाना म्हणायच्या, बाळ, रडत राहणे हे फेकडपणाचे लक्षण आहे. रडत राहणे हे भित्र्यांचे काम आहे. जवळजवळ 350 वर्ष महाराष्ट्रातील जनता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काय करत आहे? रडतच आहे. किमान तू तरी न रडता दुष्ट शत्रूंना रडवावेस आणि रंजल्या गांजल्या लोकांना हसवावेस, ही माझी शोभा इच्छा आहे. बाळ शिवबा, माझी इच्छा पूर्ण करणार ना? माझी इच्छा पूर्ण करणार ना? जिजाऊ काय म्हणाल्या हे सर्व जरी समजले नसले तरी शोभाना एक गोष्ट समजली. रडत राहणे हे फेकडपणाचे लक्षण आहे. रडत राहणे हे भित्र्यांची काम आहे. बस. तेव्हापासून खेळताना ढोपर फुटो, कोपर फुटो, रडणे नाही, रडणे नाही. मग घरी आल्यानंतर जिजाऊ शोभाना औषध पाहणी करायच्या आणि म्हणायच्या, बाळ शोभा, आपण रामकृष्ण वंशाचे आहोत. कारण शहाजीराजे श्रीराम वंशाचे होते आणि जिजाऊ श्रीकृष्ण वंशाच्या होत्या आणि म्हणून ती आपल्या बाळाला शिवरायांना म्हणते की आपण श्रीराम कृष्ण वंशाचे आहोत. थोडक्यात काय, शिवरायांना लहानपणी जिजाऊने चांगले संस्कार केलेले आहेत. आजच्या माता काय करतात? आपल्या लहान बाळाला घेऊन टीव्ही समोर बसतात आणि मालिका पाहत बसतात. लक्षात ठेवा, मालिकेतील कलाकार पैसा घेऊन मोबदला घेऊन खोटं रडतात. आणि आमच्या माता भगिनी मालिका पाहत असताना मोबदला न घेता, पैसा न घेता खरं रडतात. पण मी माता भगिनींना सांगू इच्छितो, सतत रडण्यानं आपलं आयुष्य कमी होतं. आणि आपल्या लहान बाळांचाही सत्यानाश होतो. त्यांच्या आयुष्याचा सत्यानाश होतो मालिका पाहून. लक्षात ठेवा. तुम्ही विचार करा की तुमच्या घरी शिवराय जन्माला येईल का? तुम्ही जिजाऊंचा आदर्श घ्या. लहान मुलं म्हणजे चिखलाचा गोळा. त्यांना संस्कार देणं फार महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा. बारामतीचे नितीन पाटील शिवव्याख्याते हे व्याख्याते आहेत. ते काय म्हणतात पहा, आमच्या घरी त्रिस्त्रीपासून टीव्ही नव्हता. जवळजवळ 11 वर्ष आमच्या घरात टीव्ही नव्हता. पण टीव्ही नव्हता म्हणून आमच्या घरातील एकही मनुष्य तडफडून
मरण पावला नाही. आम्ही बहीण भावंड अभ्यास करत नाही म्हणून आईने टी व्ही बंद करून टाकलेला होता, खराब करून टाकलेला होता. 11 वर्ष घरात टी व्ही नव्हता. शाळा सुटल्यानंतर घरी आल्यानंतर जेवण करायचं, थोडा वेळ झोपायचं, थोडा वेळ गृहपाठ करायचा, थोडा वेळ खेळायचं. पण फावल्या वेळात काय करायचं? घरात तर टी व्ही नाही. मग फावल्या वेळात काय करायचं? तर आई तर नेहमी टी व्ही घेणार नाही, तर पहिला खराब करून टाकलेलं. मग आम्ही बहीण भावंड एकत्र बसलो, चर्चा केली आणि मग आम्ही ठरवलं की मराठी शाळेतून आम्ही काय करायला लागलो, पुस्तक घेऊन यावं. गोष्टीची पुस्तकं आणायचो आणि वाचन करायचो. नंतर हायस्कूलला गेल्यानंतर ग्रंथालयातून पुस्तकं आणायचो, कादंबऱ्या आणायचो आणि वाचन करायचो. कॉलेजला गेल्यानंतर महापुरुषांची चरित्र पुस्तकं आणायची आणि महापुरुषांची चरित्र वाचायची. याचा फायदा असा झाला की आम्ही सर्व बहीण भावंड प्राध्यापक झालो आणि तसेच आम्ही उत्तम वक्ते, फरडा वक्ते, तेजस्वी वक्ते, प्रेरणादायी वक्ते बनलो. कशामुळं? की अभ्यासामुळं. आणि म्हणून आपल्या घरी जर शिवराय जन्माला यावे असं वाटत असेल तर वाचन करा. वाचन संस्कृती वाढली पाहिजे. वाचाल तर वाचाल, लक्षात ठेवा. धन्यवाद.